आजच्या शिवसेना जनतेच्या दारी एक पाऊल ध्येयपूर्तीकडे गुणगौरव सोहळा आयोजित केलाय। या प्रसंगी ज्यांचा उद्या वाढदिवस आहे तो वाढदिवस आज आपण इथं साजरा केलाय। मी सिद्धेशला सांगितलं रामदासबाईंच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा कार्यक्रम ठेवा आणि मग तो आज कार्यक्रम इथं होतोय। ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासबाई कदम, आपले ज्येष्ठ नेते गजाभाऊ कीर्तीकर, खासदार रवींद्रजी वायकर, विधान परिषदेचे आपले उपसभापती सचिनजी आहिर, आमदार प्रकाश सुर्वे, आमदार प्राध्यापक मनीषाताई कायंदे, सिद्धेश कदम तर आयोजकच आहे, बाकी भाऊ चौधरी, आनंद परांजपे, संजय कदम, वैभव भरडकर, शीतलताई म्हात्रे, सुशांत शेलार, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, खूप मोठं व्यासपीठ आहे आणि आपल्या वायकरताई पण आहेत आणि उपस्थित विद्यार्थी मित्रांनो, पालक आणि आपले सर्व कार्यकर्ते बांधव भगिनी, लाडक्या बहिणी पण आहेत, लाडके भाऊही आहेत, सगळ्या त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। पत्रकार मित्रांचंही मनापासून स्वागत करतो। खरं म्हणजे सिद्धेश कदम हा दुसरं वर्ष आहे, तिसरं वर्ष आहे, 3 वर्षापासून या ठिकाणी या उपक्रमाचं आयोजन करतोय आणि जवळपास 20,000 विद्यार्थी असतील, पालक असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, अनेक लोक असतील, या सगळ्यांना याचा लाभ होतोय। परंतु मी त्याचं अभिनंदन यासाठी देखील करतोय की हे काम शासन आपल्या दारी जसं आम्ही केलं तसं शिवसेना जनतेच्या दारी हा उपक्रम राबवल्याबद्दल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे सचिव सिद्धेश कदम यांचं मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। त्याचबरोबर या ठिकाणी रामदासबाई यांचा वाढदिवस आहे। वाढदिवस बघा, आम्ही सर्वजण फक्त पुष्पगुच्छ, शाल आणि वाढदिवस केक कापून करत नाही, तर त्याचं ज्वलंत उदाहरण हे लोकाभिमुख कार्यक्रम करून आपण करतोय, विद्यार्थ्यांसाठी करतोय आणि अनेक जे गरजू लोक आहेत त्यांच्यासाठी या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम आपण करतोय। आणि त्याचबरोबर मगाशी आपण एव्हीवर पाहिलं की ज्या विद्यार्थ्यांना गेल्या 2 वर्षात जे जे काही या माध्यमातून दाखले मिळाले, लॅपटॉप दिले, त्याचा फायदा विद्यार्थ्यांना कसा झाला। खरं म्हणजे विद्यार्थ्यांचा इथे सत्कार होणार आहे, विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देणं, त्यांचा उत्साह वाढवणं, त्यांना आणखी ऊर्जा देणं हे आपलं काम आहे। आणि म्हणून शिवसेना 80% समाजकारण, 20% राजकारण, बाळासाहेबांनी दिलेला मूल मंत्र आपण आचरणात आणतोय। धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण आपण पुढे नेतोय आणि म्हणूनच जे उपक्रम आपण राबवतोय ते जनतेसाठी, लोकांसाठी आणि लोकांची आपली नाळ जुळलेली आहे। सर्वसामान्य माणूस याच्याशी आपली बांधिलकी आहे आणि म्हणून त्याच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये शिवसेना धावून जात असते आणि म्हणूनच या उपक्रमाला मी खूप खूप शुभेच्छा देतो असताना या ठिकाणी रामदासबाईंचं देखील वाढदिवसानिमित्त खूप खूप अभिनंदन करतो, आपल्याला शुभेच्छा देतो। आजचा दिवस आपल्या शिवसेना कुटुंबासाठी आनंदाचा दिवस आहे। हाही कार्यक्रम आहे, तुमचाही वाढदिवस 1 दिवस अगोदर आपण साजरा करतोय, पूर्व संध्येला, आणि म्हणून त्याचाही आनंद आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे। सिद्धेश कदमला मी सांगितलं 27 तारखेला वाढदिवस आहे, तू कार्यक्रम 27 तारखेला घे, तर त्यांनी 1 दिवस अगोदर घेतला आणि तो म्हणाला वाढदिवसाच्या दिवशी घेऊ। अरे मी बोललो तुमचा पक्षाचा नेता असेल, प्रमुख असेल, हा मोठ्या मनाचा आहे
आपल्या कार्यकर्त्यांचा, आपल्या नेत्यांचा वाढदिवस अशा लोकाभिमुख कार्यक्रमाने झाला पाहिजे आणि मी स्वतः त्यासाठी येणार. आणि तो सिद्धेशने आज इथं कार्यक्रम घेतला. खरं म्हणजे शिवसेनाचा ढाण्या वाघ म्हणून रामदासबाईंना आपण ओळखतो. रामदासबाई, तुम्ही हिंदुत्वाचा हुंकार आहात, शिवसैनिकांचा आधार तुम्ही, विरोधकांच्या वादळातही भगव्याचा बुलंद आवाज तुम्ही. आणि त्यामुळे रामदासबाईंना शुभेच्छा आपण सगळे देतोच आहे. आणि म्हणून तुम जो हजारो साल, साल के दिन हो 50,000. आणि मी मगाशी म्हणालो त्यांना, बाळासाहेबांनी सांगितलं वय किती वाढलं तरी वयाने मोठे झालात, मनाने कधीही म्हातारे होऊ नये. आणि म्हणून आता आणखी आपल्याला भरपूर काम करायचं. या ठिकाणी अनेक जे गजाभाऊ येत आहे. तुमचं किती वय आहे? तुमचं किती वय आहे? तर 83 असले तरी त्यांच्यात आज तरुणांना लाजविल इतकं काम ते करतात. गोव्यामध्ये देखील शिवसेना वाढवण्याचं काम ते करतात. आणि म्हणून आई कृपेने रामदासबाई, तुमची आक्रमकता, कडकडता आवाज असाच महाराष्ट्राला सातत्याने ऐकता आला पाहिजे. आई भवानीच्या कृपेने तुम्हाला उत्तम आरोग्य, निरोगी आरोग्य आणि उत्तम आयुष्य, दीर्घायुष्य लाभो, ही तमाम शिवसैनिकांच्या वतीने मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो. आणि शिवसेनेमध्ये मगाशी म्हटलं आपल्या गजाभाऊनी, मुंबईत नाही तर कोकणामध्ये देखील शिवसेनेची वज्रमूठ म्हणून तुमच्याकडे लोक पाहतात. याचाही मला आनंद आहे, अभिमान आहे. आणि म्हणून रामदास कदम फक्त एक नाव नाही, ते तो धगधगता अंगार आहे. आणि म्हणून त्याची झलक आपण नेहमी पाहतो. बाळासाहेबांच्या विचारांवर निष्ठा असलेला बाळासाहेबांचा मावळा शिवसैनिक कार्यकर्ता कसा असावा याची ज्वलंत उदाहरण आपल्याकडे आहे. अन्यायाविरुद्ध लढणारा कार्यकर्ता कसा असावा हे आपल्याकडे पाहिल्यानंतर समजतं. त्याचबरोबर शिवसैनिकांवर संकट आलं तर ढाल भरून आपण पुढे उभे राहता, हेही आपण पाहिलेलं आहे. विरोधकांना वाटलं की 22ला लढा आपण जो केला त्याची नोंद देशाने नाही जगाने घेतली. इतिहासामध्ये असा उठाव कधी झाला नाही. लोकांना वाटलं काय होणार, हे सगळे संपणार, हे काही निवडून येणार नाही. पण मी त्याच सभागृहात सांगितलं होतं की कोणी निवडून नाही आला तर एकनाथ शिंदे राजकीय संन्यास घेऊन शेती करायला निघून जाईल. तुमच्या एकनाथ शिंदेने 40चे 60 आमदार केले. आणि या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने आपल्याला स्वीकारलं. तमाम महाराष्ट्रातल्या माता भगिनी, लाडक्या बहिणी, शेतकरी, कष्टकरी, वारकरी यांच्यासाठी आपण निर्णय घेतले. 2.5 वर्षात सचिन अहिरिता आहेत. 2.5 वर्षामध्ये घेतलेले निर्णय ऐतिहासिक आहेत. आणि त्याचमुळे पुन्हा या राज्यामध्ये महायुतीची सत्ता आली. माझ्या लाडक्या बहिणींना धन्यवाद द्यावे तेवढे थोड्या, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना, सगळ्यांना धन्यवाद देतो. आता देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली एक टीम म्हणून आम्ही काम करतो. हे राज्य पुढे नेण्याचं काम आम्ही करतोय. या नाही आमचा अजेंडा सत्ता नाही, आमचा अजेंडा गोर गरीब लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणं, आनंद देणं आणि या महाराष्ट्राला पुढे नेणं आमचा अजेंडा आहे. आणि म्हणून हाच अजेंडा आम्ही राबवतोय. हे काय 20,000 लोकांपर्यंत आम्ही ही योजना घेऊन जातोय. आज मी सिद्धेशला सांगू इच्छितो की फक्त मुंबई नाही, गजाभाऊ मला म्हणाले मुंबईमध्ये सगळ्या मुंबईत हा कार्यक्रम राबवा. पण मी तर म्हणतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम आपण राबूया. आणि तुम्हाला माहित आहे सरकारचे लाभ अनेक आहेत, परंतु लाभार्थ्याला दाखला नसेल, पुरावा नसेल तर लाभ मिळत नाही. आणि म्हणून हे दाखले महत्वाचे आहेत. शासन आपल्या दारीमध्ये, मी मुख्यमंत्री असताना 5,40,00,000 लोकांना शासन आपल्या दारी हा कार्यक्रम राबवून लाभ दिले.
इतर राज्याचे मुख्यमंत्री मला विचारत होते, हे क्या है शासन आपल्या दारी. मी त्यांना बोललो, आम्ही थेट मंत्रालयात बोलवत नाही, जिल्हाधिकाऱ्याकडे बोलवत नाही, थेट त्यांच्याकडे जाऊन मोठा कॅम्प घेतो आणि दाखले वाटप, ट्रॅक्टर, ट्रेलर, ड्रोन सगळं तिथं आम्ही समोर देतो. हे आमचं शासन आपल्या दारी आहे. आणि म्हणून हे तर आता शिवसेनेच्या जनतेच्या दारी हा उपक्रम आपण राबवताय. मनापासून आपल्याला धन्यवाद देतो. रामदास भाईंना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. किती कटकारस्थाने कोणी केली तरी रामदास भाई अडळपणे आपलं नेतृत्व पुढे, शिवसेना पुढे घेऊन जात आहेत. आणि म्हणून कुणाच्या इथे रामदास भाईला वाकवण्याची, झुकवण्याची हिंमत नाही, हेही मी या ठिकाणी सांगतो. आणि वाढदिवस आहे, कधी भाषण आपण वाढदिवसाला केलंच नाही, हे पहिलंच टाइम आहे. आणि त्यामुळे रामदास भाईंचं भाषण आपण दसरा मेळाव्यात पण बघता, सगळीकडे बघता. आणि म्हणून रामदास भाईंसाठी एक जाता एक डायलॉग म्हणतो, हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं, हमको मिटा सके जमाने में दम नहीं, जमाना खुद हमसे है, हम जमाने से नहीं. आणि म्हणून प्रत्येक शिवसैनिक जो आहे असाच आहे, कारण त्यांचा नेताच रस्त्यावर उतरून लढतो. गोर गरिबांसाठी महापूर असेल, इर्षाळवाडी असेल, कुठलंही संकट असेल, जिथे संकट तिथे शिवसेना, जिथे आपत्ती तिथे शिवसेना. आम्ही फेस टू फेस वाले आहे, फेसबुक लाईव्ह वाले नाही. आणि म्हणून जनतेच्या मनामध्ये एक आदर भावना निर्माण झाली, म्हणून अनेक लोक शिवसेनेत येत आहेत. परवा 6 खासदारही आले, अनेक येत आहेत. आणि त्यांचं मी स्वागत करतोय, कारण त्यांना विश्वास आहे. शिवसेना दिलेला शब्द पाळते. फक्त निवडणुकापुरती शिवसेना नाहीये. शिवसेना निवडणुका असू द्या नसू द्या, शिवसेनेचं काम 12 महिने सुरू आहे. आणि म्हणून जे विद्यार्थी आहे, जी तरुणाई आहे, हे देशाचं भवितव्य आहे. आणि म्हणूनच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन मी करतो. देशाचं भवितव्य जे आपलं युथ आहे, नौजवान आहेत, विद्यार्थी आहेत, त्यांच्या भावना समजून घेऊन त्याला पहिलं प्राधान्य दिलं, मंत्री पदाला दुय्यम दर्जा दिला. आणि एक मोठा निर्णय काल आपण पाहिला. आणि म्हणून या देशाचं भवितव्य उज्ज्वल, आणि या ठिकाणी देशाचं भविष्य उज्ज्वलपणे आपल्याला घडवायचं असेल, भविष्य घडवायचं असेल, तर अशा प्रकारचे कार्यक्रम देखील करण्याची आवश्यकता आहे. रामदास भाईंना त्यांनी मगाशी मला सांगितलं, रत्नागिरी जिल्ह्यातील बघा, वाढदिवसाला काय मागतो माणूस, स्वतःसाठी काय मागतो. त्यांनी काय मागितलं, दापोलीमध्ये, इथं रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये मीनाताई ठाकरे नाट्यगृह यासाठी 15 कोटीचं मी आश्वासन त्यांना दिलं होतं. ते नगर विकास 1 मधून त्याचा प्रोसेस चालला होता. मी आता फोन केला, मी म्हणालो 15 कोटी नगर विकास 2 मधून द्या, ताबडतोब त्याचा GR काढा. आणि हे नाट्यगृह जे मीनाताई ठाकरे यांच्या नावाचं आहे, ते रामदास भाईंना वाढदिवस म्हणून इथं भेट आज या ठिकाणी मी देतोय. काम असंच करायचं असतं, कारण नाही. माझ्याकडे बघतो, करतो, पाहतो नाही. नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन. हे काम मी केलंय. 2.5 वर्षामध्ये या राज्यामध्ये अनेक प्रकल्प आले, अनेक योजना, लाडक्या बहीण योजना, शेतकरी योजना. आणि म्हणून मी आपल्याला पुन्हा एकदा शुभेच्छा देतो. आता खरं म्हणजे सिद्धेश कदम यांनी जे काम केलंय त्याचं कौतुक केलं पाहिजे. कारण त्याला तर मी सांगितलंय, फक्त मुंबई नाही, महाराष्ट्रामध्ये देखील आपल्या सगळ्या टीमला घेऊन हे कार्यक्रम केले पाहिजे. आणि म्हणून 20,000पेक्षा जास्त नागरिकांना ज्येष्ठ नागरिक कार्ड, आयुष्मान भारत कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, विविध शासकीय दाखले थेट हातामध्ये देण्याचा विक्रम सिद्धेश कदम यांनी केला आहे. त्यामुळे त्याचं मी पुन्हा अभिनंदन करतो.
250 विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि त्याचबरोबर 20,000 गरजू गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव ठिकठिकाणी होणार. काही गुणवंत विद्यार्थ्यांना लॅपटॉप, काहींना टॅब, काहींना स्मार्ट वॉच या ठिकाणी मिळणार आहे. आणि त्याचबरोबर आता आपण एक ईव्ही बाईक दिली. मी म्हणालो अरे एकच मुलगी घेऊन गेली, 2-3 लोकांनी घेऊन गेलं पाहिजे. पुढच्या वर्षी 3 ईव्ही बाईक त्यांनी घोषणा केली. आणि म्हणून या ठिकाणी सर्वच गुणवंत विद्यार्थ्यांचं मी अभिनंदन करतो, त्यांना देखील शुभेच्छा देतो. खरं म्हणजे आता आजच्या तरुणाईची भाषा बघा वेगळी असते. नेटफ्लिक्सवर ओपनहायमर, इंटरस्टेलर पाहणारी पिढी देखील आहे. तुम्ही AI, चॅट GPT, कोडिंगच्या जगामध्ये आपल्याला स्पर्धा आपण करतोय. आणि म्हणून तुमची विचाराची गती जी आहे ती 5G नेटवर्क पेक्षाही फास्ट आहे. आणि म्हणून तुमच्या हातात स्मार्टफोन आहे, जगातलं सगळं ज्ञान हातात आहे, मोबाईल मध्ये सगळं उपलब्ध आहे, फटाफटा 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 सगळं येतं. आणि म्हणून तुमची सगळ्यात मोठी सुपर पॉवर ही आहे. तुम्ही सगळे टेक्नोसॅव्ही आहात आणि म्हणून ग्लोबल ट्रेंड्स फॉलो करता आपण. आणि म्हणून याचा सगळा अभिमान आम्हाला आहे. ही तरुणाई आहे. आणि म्हणून या ठिकाणी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची देखील तुमची ताकद आहे. तर टेबलवर बसून स्टार्टअप, इनोव्हेशन, ग्रीन टेक्नॉलॉजी आणि AI सोल्युशन निर्माण करणं ही देखील तुमची खरी बुद्धिमत्ता आहे. ती देखील तुम्ही आत्मसात केली पाहिजे, ही देखील माझी विनंती आहे. आणि म्हणून मी एक शेर या ठिकाणी रामदासबाई आता विद्यार्थ्यांसाठी आहे. तू जमीन पर रह के आसमां को छूने की जिद न कर, तू जमीन पर रहकर आसमां को छूने की जिद न कर, तू वो परिंदा है जो उड़ते हुए भी जमी को देखता है. जसं घार कुठेही फिरत असेल तर तिचं लक्ष पिलाशी असतं. रामदासबाई तुमचा GR आलेला आहे, तुमचा GR निघालेला आहे आणि तो त्यांच्याकडे आता सुपूर्द करा. मी सांगतो ना, नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, जाग्यावर निर्णय. आणि म्हणूनच त्यांना द्या ना, मला काय दाखवतो त्याची प्रिंटआउट काढून द्या. आणि म्हणून आकाशाला गवसणी घाला, आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमवा, पण आपले पाय नेहमी जमिनीवर घट्ट रोवून ठेवा, ही विनंती आपल्याला करतो. तुम्हाला नोकऱ्या हव्यात, उत्तम शैक्षणिक पायाभूत सुविधा पाहिजेत, डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. केंद्रातले NDA सरकार आणि महायुती सरकार हे डबल इंजिन सरकार काम करतेच आहे. पण सिद्धेश सारखे कार्यकर्ते अनेक ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून अशा प्रकारचे उपक्रम पुढे घेऊन जात आहेत. आणि म्हणून शिवसेना देखील तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, ही ग्वाही या ठिकाणी देतो. तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी आमचे 24 तास दरवाजे उघडे आहेत. का आम्ही काम करणारे लोक आहोत. 24/7 काम करणं हेच आमचं काम आहे. आणि म्हणून कार्यकर्ता लोकांमध्ये गेला पाहिजे, शेताच्या बांधावर गेला पाहिजे, त्या ठिकाणी त्याचं दुःख समजून घेतलं पाहिजे. आणि विद्यार्थ्यांमध्ये ज्या काही अडचणी आहेत त्या समजून घेऊन सोडवल्या पाहिजे, हे आमचं काम आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी तुमच्या स्वप्नांना पंख देण्याचं काम हे आपलं सरकार करेल. कुठल्याही परिस्थितीमध्ये या ठिकाणी आपल्याला अशाच माध्यमातून जे जे काही आपल्याला उपक्रम करायचे आहे, हे शासन आपल्या दारीचं मी सांगितलं तुम्हाला, ती योजना सुपरहिट झाली. आता ही शिवसेना जनतेच्या दारी देखील ही काय म्हणतो त्याला आपण, सुपरहिटचा अर्थ काय, सुपर डुपर हिट झाल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्हाला दाखले जागेवर मिळतील. आणि म्हणून दाखले मिळवणं फार किचकटीचं काम असतं. ते सोपं करून आपण या ठिकाणी आपल्याला देतोय. शिवसेनेच्या 8 विधानसभा 60 शाखांमध्ये केल्या. आता तुम्हाला मी सांगितलेलं आहे. त्यांना मी आणखी काम दिलंय. महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डच्या माध्यमातून स्वच्छतेसाठी, प्रदूषण कमी करण्यासाठी जी यंत्र सामुग्री पाहिजे ती देखील त्यांना देण्याचं सांगितलं. ती देखील त्यांनी मागवली आहे.
त्याचं देखील लोकार्पण करायचं आहे. आणि त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोटे किल्ले जे आहे, आपले 13 किल्ले युनेस्को मध्ये गेले आहेत. शिवाजी महाराजांचे हे गडकोट किल्ले, या गडकोट किल्ल्याचा इतिहास तरुणांना माहित पडला पाहिजे, प्रेरणा मिळाली पाहिजे, ऊर्जा मिळाली पाहिजे, तिथली स्वच्छता राहिली पाहिजे, तिथं सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे. हे काम देखील सिद्धेशला मी सांगितलंय आणि ते देखील त्यांनी या ठिकाणी त्याचं नियोजन केलेलं आहे. आणि म्हणून हा आपला इतिहास आहे. म्हणूनच मी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. आणि सिद्धेशला एवढंच सांगतो, सिद्धेश, नाव तुझं सिद्धेश आहे, कुठलंही काम सांगितलं तर नाही बोलत नाही, लगेच करतो. मशिनरी किती कोटीची आणली रे? मशिनरी किती कोटीची मागवली? 450 कोटीची मशिनरी साफसफाईसाठी त्यांनी मी सांगितलं मागवलेली आहे. किती? 450 कोटी. आणि गडकोट किल्ल्याचं नियोजन वेगळं आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी मी म्हणालो तुझं प्रदूषण मंडळ आहे, प्रदूषण कमी झालं पाहिजे यासाठी देखील त्यांचा विभाग चांगलं काम करतोय. आणि म्हणून काम जे काय पूर्ण करण्यासाठी सिद्धेश कायम सिद्ध असतो, हे देखील या ठिकाणी सांगतो. आणि जाता जाता त्याच्यासाठी 2 शब्द सांगतो. काम ऐसा करो कि पहचान बन जाए, काम ऐसा करो कि पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए. जिंदगी तो हर कोई काट लेता है दोस्तों, जिंदगी तो हर कोई काट लेता है दोस्तों, जिंदगी जियो ऐसी कि एक मिसाल बन जाए. हे विद्यार्थ्यांसाठी पण आहे, हे विद्यार्थ्यांसाठी आहे. आणि म्हणून सिद्धेश, तुझं अभिनंदन, सगळ्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.